व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे ना मी थोडं डांगे चौकमध्ये जातोय. माझं ना थोडं डॉक्युमेंटेशनचं काम होतं, तर तुम्हाला ना मी थोडीफार जर्नी दाखवतो. तर तिथलं ना मी तुम्हाला आपलं गार्डन वगैरे ना ते पण एक्सप्लोर करेल. तर आता बघू शकता आपण आहेत मुकाई चौक बस स्टॉपमध्ये. इथनं आपली बस पण लागलेली आहे. तर आत्ता वाजले 4:30 आणि ही बघा ही बस आहे ना सध्या लागूनच आहे आपल्याला. तर आपण आता याच बसमध्ये जातोय. पूर्ण रिकामीच आहे. 5 मिनिटात ना इथनं बस आपली निघणार आहे. आता मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला डांगे चौकमध्ये जाऊन. 2 डांगे चौक. आपल्या मुकाई चौकमधनं ना आपल्याला 10-15 मिनिट आता लागतील आपल्या डांगे चौकमध्ये पोहोचण्यासाठी. आत्ताच बसमधनं उतरलोय बघा आम्ही. एक्झॅक्ट 10 ते 15 मिनिटांचा टाइम झाला आम्हाला मुकाई चौकमधनं. आता जस्ट डांगे चौकमध्ये पोहोचलोय. काय सुमित दे रे काय असतील तर ठीक आहे. हे असं बघून खूप वाईट वाटतं. तुम्हाला सांगू का, हे असं बघितलं ना तर एवढं मन म्हणजे असं बेचैन होतं ना की काय राव, आजी आजोबांसारख्या वयोवृद्ध माणसावरती ना अशी वेळ येते ते बघून बिलकुल चांगलं नाही वाटत. तर गाईज बघू शकता हा आहे ना आपला मेन डांगे चौक आहे. इथनं ना सगळीकडे तुम्हाला बस भेटतील. म्हणजे पुण्यात वगैरे जर तुम्हाला कुठे पण जायचं झालं ना या डांगे चौकमधनं ना तुम्हाला सगळीकडे बस भेटून जातील. गाईज या रोडने ना सरळ हिंजवडी वगैरे इकडे रोड जातो. आणि पहिले ना हा ब्रिज पण नव्हतं बघा, आता हा ब्रिज झालेला आहे. आणि या साईडला बघा किती स्टॉल वगैरे सुरू झालेले जे की पहिले नव्हते. थोडेफारच होते, पण जसं जसं आपला एरिया डेव्हलप होत चाललंय ना तरी ते सगळं बघा चेंजेस होत चालले. आता बघूयात, आमचं थोडंसं डॉक्युमेंटेशनचं काम आहे हे करूयात आणि बाकीचं ना थोड्या वेळानंतर मी तुम्हाला एक्सप्लोर करतो. तर गाईज आत्ता टाईम बघा किती झाला, 6 वाजलेत आणि आम्ही 4:30-4:45ला गेलो होतो ऑफिसमध्ये. आणि आता बघा 1.5-2 तास ना आमचं पूर्ण कामामध्येच गेला. एवढं बोर झालो, पण नशिबाने आता सुटलो आहे. आणि बघा पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. गाईज तुम्ही बघू शकता मीडियम पाऊस सुरू झाला आहे. आम्ही आता एका शॉपवरती थांबलो आहे. तर भावाची ना वॉच थोडीशी आम्हाला हे करून घ्यायची होती. सेल खराब झालेला तिचा. कितीला आहे सेल? 150ला. त्याची ही किती आहे, वॉरंटी वगैरे किती असेल? 1 वर्ष. काय याच्यावर डेट लिहिली 2022ला आपण केला होता. यांच्याकडनंच टाकलेलं. पाऊस जोरात सुरू झाला ना म्हणून आम्ही इथं थांबलोय. नशिबाने इथे जागा पण होते आणि ती वॉच पण आपण इथं आता रिपेअर करून घेतोय. बोल सुरू होत आहे ना. दादा बोलतात त्यांचा अजून एक शॉप स्टार्ट करायचं आहे पुढच्या चौकमध्ये, डांगे चौकमध्ये. सेल वगैरे टाकून झालं आता यांचा. आता इथनं निघूया. चला दादा, थँक्यू. मी जातोय डांगे चौक मधलं ना मी तुम्हाला गार्डन दाखवतो जे की ना एकदम फेमस आहे. म्हणजे सगळे भरपूर लोक ना इव्हिनिंगला वगैरे पण इथे येतात. साईडला बघा किती चाट सेंटर वगैरे आपल्या डांगे चौकमध्ये सुरू केले. आणि या टायमिंगला गर्दा बघा किती आहे, कारण ना सगळे लोक इथे बसची वाट बघतायत. सगळे कात्रज वगैरे हिंजवडी पेडण्या सगळ्या एरियामध्ये ना आपल्या इथनंच बस जाते. कधी पण बघू शकता आले ना या एरियामध्ये तुम्हाला गर्दी दिसणार म्हणजे दिसणार. तर गाईज तुम्ही बघू शकता डांगे चौकमध्ये ना हा अंडर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन पण होतं, आता यांनी नवीन केलेलं आहे. बघा हा ना आपल्या मागे जो तुम्ही बघताय ना हा आपला मेन उडान पूल आहे बघा. आणि हे समोरच बघताय माझ्या हे ना खूप मोठं गार्डन आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आज जाऊन. छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा व शिवसृष्टी. पुण्यामध्ये एवढं वर्ष झालं इथे राहतोय, पण मी पण आज पहिली वेळेस इथे चाललोय. मला सुद्धा हे माहिती नव्हतं. गार्डन माहिती होतं पण आतमध्ये कधी मी गेलेलो नव्हतं. तर हा बघा इथं मेन एंट्री गेट आहे. तर गाईज एक्झॅक्ट माझ्या मागे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती सुंदर दिसतोय. तर बघा मी पण एवढ्या वर्षानंतर ना आजच आलेलो. किती सुंदर दृश्य बघायला भेटलं आपल्याला. इथनं मी एक राऊंड मारून तुम्हाला दाखवतो. बघा गाईज इथे किती सुंदर असे हिरवळ आहे आणि इथे ना भरपूर लोक या टायमिंगला इथे फिरण्यासाठी येतात. आता ना पाऊस आहे म्हणून बहुतेक कमी गर्दी आहे, पण इथे बघू शकता तुम्ही किती भारी इथे बसण्यासाठी पण ठिकाण केलेले आहे. आणि सूर्य पण मावळायची वेळ झाली बघा या टायमिंगला. बघा इथे मॉर्निंग वॉक असो किंवा ना आपलं इव्हिनिंगला सुद्धा इथे चालण्यासाठी किती भारी ठिकाण आहे. तर गाईज बघा इथे बसण्यासाठी पण ना किती सुंदर व्यवस्था केलेली यांनी. आणि एक्झॅक्ट वर बघा हा फ्लॅग आहे. आणि गाईज या साईडला तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असे यांनी प्रतिमा बनवून ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेस आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्मले होते ना त्यावेळेसची हे बघा इथे किती सुंदर यांनी बनवून ठेवलेले. इथे पूर्ण माहिती पण दिलेली बघा. इथे पण लिहिलेले जिजाऊंनी शिवबांना रामायण महाभारत ऐकवले, धर्मनीती, युद्धनीती, राजनीती, म्हणजे जिजाऊंना पूर्ण शिक्षण इथे शिवाजी महाराजांना दिलेलं. हे सुद्धा बघा किती सुंदर इथे दृश्य दिसतंय.
या साईडला तुम्ही बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी कसं वध करून पूर्ण हे केलेलं बघा. इथे पण त्यांचं दृश्य दिसतंय एक्झॅक्ट बघा, असं एकदम 3D केल्यासारखं दिसतंय बघा, तुम्ही बघू शकताय. याची पण सगळी माहिती इथे लिहिलेली त्यांनी पण. आणि हे तर तुम्हाला माहिती शाहिस्ते खानाची बोटं कापलेली बघा, त्याची पण पूर्ण माहिती इथे लिहिली. काही ज्या साईडला पण बघा आपले संताजी आणि धनाजी यांची सुद्धा किती सुंदर अशी इथे प्रतिमा आहे. गाईज आमचं दर्शन वगैरे इथनं घेऊन झालेलं आहे. आता आम्ही ना इथनं निघतोय बघा. आता परत मला BRT बस स्टॉपकडे जायचं आहे. इथनं मग तुम्हाला पुढची जर्नी मी दाखवतो. तुम्हाला कसं वाटलं ना मला कमेंट करून नक्की सांगा. टायमिंग पण लिहिलेलं आहे बघा, सकाळी 6 ते 9, सायंकाळी 5 ते 8. तर नशीब आम्ही टाईममध्ये इथे पोहोचलो. ठीक आहे, आज नशीब पावसाने थांबवलं म्हणून आम्हाला सगळं शूट तरी करता आलं प्रॉपर. तर काहीच बघा, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ना इथनं कात्रज साईडला सुद्धा बस जाते. तर गाईज आम्ही आता पोहोचलो आपल्या BRT बस स्टॉपमध्ये. बघूयात आपली ना मुकाई चौकची बस किती वेळानंतर येते आपल्याला. आणि सगळे AC बस आहेत बरं का, नवीन आलेत पूर्ण. बराच वेळ झाला आम्हाला थांबून, बस काय अजून आलेली नाही आहे. काहीच एवढा वेळ वाट बघून आता बस आली. गर्दी बघा किती तिला, हळू हळू हळू. एवढा वेळ वाट बघून आता बस आली बघा. 10-15 मिनिटात आपण आता पोहोचूया. गाईज एवढा वेळ प्रवास करून आम्ही आता मुकाई चौकमध्ये पोहोचलोय. आता इथली ओला काही बुक होत नव्हती, मग आता आम्ही डायरेक्ट इथल्या रिक्षाने जातोय. फायनली रिक्षा भेटलेली आहे, इथनं आता आपण जातोय. चला. तर गाईज थोडा वेळ झाला आम्ही घरी आलोय, जेवण वगैरे पूर्ण झालेलं आहे. आता ना थोडंसं मी एडिटिंग करतोय आणि नंतर झोपणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. थोडासा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. तुम्हाला जर जास्त आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.